पुण्यातील वाकडेवाडी परिसरात डिझाइन बॉक्स हे कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. इसी बताएंगे। नहीं नहीं, हम आपको पूछ रहे हैं। टीम आई थी, बताएंगे। टीम आई थी, हाँ? टीम आई थी, टीम आई थी। डिटेल्स आप लोगों को सब नरेश अच्छा, अरोड़ा टीम जी कितने देंगे। बजे आई थी टीम? सर एग्जैक्ट टाइमिंग वगैरह सब आप आके सर आपको कितने रिवील लोग कर थे टीम में? सर वो सारी चीजें सर बता पाएंगे। अच्छा, आप कितने लोग यहाँ पे काम करते हैं? यहाँ पे थोड़ा सा आपका स्ट्रक्चर बताइए। सर वो सारा स्ट्रक्चर आपको जो सारा जानना है, हिरार्की वगैरह डिटेल में आपको सर अच्छा, बता डिजाइन पाएंगे। बॉक्स का ऑफिस यहाँ कब से है? काफी टाइम से। अच्छा, काफी टाइम सर सारी डिटेल्स आपको सर देंगे। क्या कितने कितने टाइम रुकी थी आपण पाहू शकतो या ठिकाणी ही हे जे काही कार्यालय आहे ते डिझाइन बॉक्सचं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी ही कारवाई झालेली आहे. पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच कडून ही कारवाई करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो हे आलिशान कार्यालय हे डिझाइन बॉक्सचं आहे आणि या ठिकाणी काही तक्रार हे क्राईम ब्रांचकडे देण्यात आली होती आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र डिझाइन बॉक्सकडून अद्यापर्यंत कुणीही बोलत नाहीयेत, कुणी भाष्य करत नाहीये आणि त्यामुळे आपण या सगळ्या याच्यानंतर आपण बघू शकतो हे संपूर्ण कार्यालय जे काही आहे ते डिझाइन बॉक्सचं कार्यालय आहे आणि या कार्यालयावरती पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून ही कारवाई झालेली आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी आता थोड्याच वेळात नरेश अरोरा येऊन या सगळ्या संदर्भात माहिती देईल. नेमकी कुठल्या कारणास्तव ही कारवाई झालेली आहे ते अद्यापर्यंत समजू शकलेले नाहीये. मात्र कारवाई या संपूर्ण कारवाईमध्ये काय काय निष्पन्न होतं ते अद्यापर्यंत समजू शकलेलं नाहीये. जवळपास काही तास या ठिकाणी पुणे पोलिसांचे गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी होते, त्यांनी ही सर्व कारवाई केलेली आहे. या ठिकाणी कागदपत्रांची तपासणी केलेली आहे. मात्र या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीत काय नेमकी सर्व कारवाईमध्ये निष्पन्न होतं ते देखील बघणं महत्वाचं आहे. मात्र आपण पाहू शकतो आता आपण पाहू शकतो हे पुणे पोलिसांची हे जे काही आहे हे जे कार्यालय आहे हे डिझाइन बॉक्सचं कार्यालय आहे आणि त्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो या सगळ्या कारवाईमध्ये नेमके काय निष्पन्न होतं ते देखील बघणं महत्वाचं आहे. मात्र थोड्याच वेळात या डिझाइन बॉक्सकडून अधिकृत जी काही माहिती आहे ती दिली जाणार आहे. मात्र सध्या तरी या संदर्भात स्पष्टता होताना दिसत नाहीये. कॅमेरामन विशाल रायपुरेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.